जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आज कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार दणका दिला आणि कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या कापडी मंडपातून ठिकठिकाणी पाणी गळू लागलं। त्यामुळे उपस्थित असलेल्या मंत्री, आमदार, अधिकारी, व्यापारी आणि शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा आज पार पडला, पण कार्यक्रम सुरू असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि कापडी मंडपातून ठिकठिकाणी पाणी गळू लागलं। त्यामुळे उपस्थितांना आपापल्या जागा बदलण्याची वेळ आली। विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोक माने, बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। पावसाळ्यात कार्यक्रम होणार हे माहीत असूनही कापडी मंडप घातल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सर्वांनीच नाराजी व्यक्त केली। एकीकडे जयसिंगपूर बाजार समितीमध्ये फ्रान्स आणि नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल मार्केट कमिटी उभारण्याच्या घोषणा होत आहेत। कोल्ड स्टोरेज, गोदामं आणि आधुनिक सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं सांगितलं जात आहे। पण दुसरीकडे मंत्र्यांच्या कार्यक्रमाचा मंडपच गळका उभारल्यानं बाजार समितीच्या नियोजनाबद्दल संतप्त भावना व्यक्त झाल्या।